एक असं साधन आहे की अन्नदान। अन्नदान हे कोणालाही द्यावं, पुण्यच लागते। सर्वाभूती द्यावे अन्न, कोणालाही अन्नदान करा, पुण्य लागते। अन्नदान आणि नामस्मरण आणि महापूजा, ज्ञान भक्ती वैराग्य या तीन भक्त्या या ठिकाणी येतात आणि त्याचाच प्रसाद घेऊन दत्तात्रय प्रभू कर्मभूमीला आले। ज्ञान भक्ती वैराग्याचा प्रसाद घेऊन आणि काय काढलं त्यांनी आपल्यापासून? काम क्रोध मद मच्छर काढिले दुश्मन। काम क्रोध मद मच्छर दम अहंकार अशा मनशा तृष्णा कल्पना इच्छा वासना भ्रमणा कामना लोलुपती अवनीती अवकळा अवदशा घमेंड अद्वत अनर्थ। बरं काय आपल्या अंगी घमेंड नसून लागते, आपल्या अंगी अभिमान नसून लागते। जेते होय अभिमान तेथे पर्वत तो जाय विसरून। घर बांधलं म्हणून अभिमान करायचा नाही। बरं काय आज आपल्याकडे पैसा आला म्हणून गर्व करायचा, या सगळ्या गोष्टीचा त्याग करायचा। आणि तुका म्हणे विश्वांबर विश्व हेची माझे घर, किंबहुना चराचर भरलाचे। जसं जगमित्र, जग म्हणजे सगळ्या जगामध्ये माझा प्रभू भरून उरलाय, माझा देवच भरून उरलाय। अशा प्रकारची वर्ती भक्तांना आपल्या घरामध्ये ठेवावी आणि त्या घरामध्ये अशा पद्धतीने भक्ती होते। दया क्षमा शांती सत्य नामस्मरण विचार आणि ज्ञान या गोष्टीचं अवलोकन होते। त्या घरी मात्र महासिद्धी नित्य राबताती, भक्ती आणि मुक्ती दासी होते। अष्टमहासिद्धी नित्य राबतात। अनिमा आणि गरिमा नावाच्या सिद्ध्या निश्चितच आपल्या घरामध्ये राबतात आणि आपल्या घरामध्ये कसल्याच प्रकारची कमी राहणार नाही। म्हणा सर्व सुख संपन्न सगळ्या गोष्टीची पूर्तता दत्तात्रय प्रभू देतात। म्हणून मनुष्य जन्माला आल्यानंतर या जन्मामध्ये मोठ्या मोठ्या राजांनी सुद्धा राजाचा त्याग करून दत्तात्रय प्रभूची भक्ती केली। नवे नवे आपणच नाही तर मुस्लिम जातीचा राजा सुद्धा दत्तात्रय प्रभूची भक्ती केली। आपण याच्यामध्ये म्हणता अर्जीमध्ये मलेचे राजा हीन जातीचा नामे उधरिला अन मज विषयी कैसा बापा विसर तुला पडला। मलेच म्हणजे मुस्लिम जातीचा राजा असो, हीन जातीचा असो, जे मांस मच्छर वगैरे खातात, ह्या राजाने सुद्धा दत्तात्रय प्रभूची भक्ती करून आपल्या जीवाचा उद्धार केला। म्हणून बाळगीर महाराज म्हणतात आनंद नाम गात संसार करावे आणि ब्रह्मरूप पावे सकळासी। भगवंताचं नाम स्मरण करत करत संसार कर।